पौष महिन्यात ऐकावी अशी ही आदित्य रानूबाईची कहाणी. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समेधा फुलं दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील माचशील घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल पहिल्या आदितवारी मोनानं उठावं, सचिव स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यात 6 गाठी घ्याव्या, दान फुल व्हावं, पूजा करावी, पानांचा विडा फुलांचा झेला, दशांकाचा धूप गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बटव्यांची खीर, लोणकड तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळ सरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावून धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरिबाच्या घरी तुमच्या घरी कशाला द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, एक प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारात ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला ना काही वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तिथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिथं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्त व्हावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रानं पिडली, दुःखाने व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेका सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे, काय आला आहे, फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाठीला उभा राहिला आहे. परसदाराने घेऊन या. परसदाराने घेऊन आल्या. नाहू माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातला, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं आपला जाऊ लागला तर सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला आणि हत्तीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? देवी दिलं, कर्माने नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीने दिलं होतं ते पण सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी घेऊन नाहू मावकू घातला, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातला, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली. बाबा कोठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितला. वाटे सूर्यनारायण गुरख्याच्या रूपात आला. हातची काठी काढून घेतली, घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. देवी दिले, सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी येऊन नाहू माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेवू घातला, नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. कोठे ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई गो, मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातला. त्याला दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीने दिलं पण देवाने ते सर्व नेर. 5वी आदित्यवारी तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीने तिचा निरोप
तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारांनी घरी नेली. नाव घातली, पाटावर नेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. कसा वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले. मला रे पापिनीला छत्र कोटली, चामरं कोटली, पाईक कोटली, परवर कोटली. बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला होता. राजा आला तरी घरी जायला निघाले आहे. एकमेकांना बहिणी बहिणीने आहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाहाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेने एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणाली, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीने घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावी कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाकडांची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला? उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा राणीनं सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपण पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळ पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोती घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीने त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी आहे, तिचा मुलगा वनात गेला आहे. एक डोहात बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, तर मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली. मी उपाशी आहे का याचा शोध करा. काय उपाशी नाही, काही नाही. काना डोळा, मासाचा गोळा, हात पाय नाही. असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं. पालथा होता, तो उलथा केला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बिंबवर ठेवली, 3 मोती आपण घेतली. राणीनं मनोभावी कथा सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हात पाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे मला सांगा. मग राणीने त्यालाही वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आले. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळ पाणी तापलं. षडरस पक्वानं जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिला घासातच केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोण ही पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आले होतं. तिने आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची कडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणचा कोप झाला. तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कानाडोळा, मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी ऐकल्याबद्दल धन्यवाद.